मित्रहो, देशभरातील लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. जवळपास सर्वच जागांचे कल आता समोर आले आहेत आणि या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी निवडणुकीत त्यांना पूर्णपणे बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे त्यांना आता सरकार स्थापन करायचं असेल तरी ते आघाडीचे सरकार स्थापन करावं लागेल. त्यामुळे एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाडींमध्ये कोणकोणते प्रमुख पक्ष आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. तर एनडीए महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, लोक जनशक्ती पक्ष रामविलास पासवान, तेलुगू देसम पार्टी, जनता दल युनायटेड, जनता दल धर्मनिरपेक्ष, अपना दल सोनीलाल, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आणि शिरोमणी अकाली दल संयुक्त एवढे आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडी यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल, माकप, आम आदमी पार्टी, इंडियन मुस्लिम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा आणि जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स इत्यादी